नागपुर के कपिलनगर थाना क्षेत्र में देर रात चाकूबाजी की वारदात सामने आई है। माड़ा कॉलोनी नारी रोड इलाके में एक युवक पर चाकू से हमला कर उसे घायल कर दिया गया। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया, लेकिन पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 18 वर्षीय आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी की निशानदेही पर वारदात में इस्तेमाल किया गया लोहे का चाकू भी बरामद किया गया है। मामला कपिलनगर थाना क्षेत्र की माड़ा कॉलोनी नारी रोड का है। 23 अगस्त की रात करीब 11 बजे विलियम फ्रांसिस अपने घर के सामने मौजूद थे। इसी दौरान 18 वर्षीय कीर्तिराज उर्फ राज हेजमेजर जयराम वहां पहुंचा और विवाद के बाद चाकू से विलियम पर हमला कर दिया। हमले में उनके सीने और पीठ पर चोट आई। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया। शिकायत के आधार पर कपिलनगर पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया। उसकी निशानदेही पर वारदात में इस्तेमाल लोहे का चाकू भी बरामद किया गया है। मामले की जांच जारी है। जय हिंद। काल दिनांक 23ला रात्री 11च्या सुमारास जो एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याचं नाव आहे कीर्तिराज उर्फ राज हेजमेजर जयराम। हा 18 वर्ष 2 महिन्याचा आहे। माडा कॉलनीमध्ये राहतो। यांनी जो एक विलियम फ्रान्सिस म्हणून आहे त्याचं चाकूने त्याला गंभीर दुखापत करून जखमी केलेला आहे। त्यावरून सदरचा जो आरोपी आहे त्याच्यावर आम्ही कलम 109 प्रमाणे आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल रात्री त्याला ताब्यात घेतलेला आहे। जो जखमी आहे तो स्टेबल आहे, परंतु जो तिथे आरोपी जो आहे आरोपीला आम्ही काल ताब्यात घेऊन आज मान्य कोर्टासमोर पेश करून PCR आम्ही घेणार आहोत। हा जो आरोपी आहे याच्या विरुद्ध हा मायनर असताना म्हणजे ज्युव्हेनाइल असताना यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डरचा गुन्हा आहे 2024 मध्ये। याला आम्ही मान्य DCP साहेबांच्या मार्फतीने प्रिव्हेंटिव्ह पण केलेली आहे। मागच्या आठवड्यातच हा जेलमधून बाहेर आला होता आणि त्यानंतर त्याला प्रिव्हेंटिव्ह केले आहे। मी कालच्या त्या एक क्षुल्लक कारणामुळे हा एरियामध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती आहे। त्यानुसार आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे, पुढील कारवाई चालू आहे।